कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा मी काय करू, मला ना काय कळतच नाहीये. आजी खूप आजारी आहेत आणि सतत माझं नाव पुटपुटतात. मला वाटतं मी जाऊनच येते एकदा. हे बघ लीला, तुझी काळजी मला कळते, पण हे जे काय म्हणाले होते की ते दुर्गा मॅडमशी बोलतील आणि तुला फोन करतील, हो की नाही? हा? जरा धीर धर. अहो क- हसा कसा धीर धरेल ती, असं काय करता? काहीतरीच काय सांगताय तुम्ही? सरोजिनीताई सासू आहेत तिच्या, तिला काळजी वाटणारच ना. लीला, मला पटतंय तुला तिथे जायला हवं, मलाही वाटतंय तसं. हो ना. हो हो. आणि हे बघा, सरोजिनीताईंचं वय झालंय आता, हा, तर ह्या वयात आजारपण त्यात काही कमी जास्त झालं म्हणजे कोणाला उत्तर देणार आहोत आपण? कालिंदी, काहीतरी काय बोलतेस का तू? हे सगळं जाऊ दे. नाही, बरोबरच आहे बाबा. आजीना माझी गरज आहे आणि मी तिथे जाणार आहे. बरोबर आहे. फार फार तर काय होईल, तिकडे गेल्यावर दुर्गा माझा अपमान करेल. हो ना, चालेल. आजींसाठी काय वाटतील ते सहन करायला तयारी मी. पण मला जायलाच हवं. मी आत्ताच निघा. थांब लीला, तू एकटी नको जाऊस, मी येते तुझ्या बरोबर. मी बॅग घेऊन ये ये ये, मी पण आवरते. हा लीला, तू दुर्गा, आता खरी वेळ आली. अंतराळींचा वापर करून आपण एजे आणि लीलाच्या लव्ह स्टोरीचा ती एंड करू शकतो. जरा विचार कर दुर्गा, समजा अंतराळी पुन्हा एकदा एजेच्या आयुष्यात आल्या तर एजेच्या मनाची काय मनस्थिती होईल? एकीकडे तिच्याशिवाय ते जगू शकत नाही ती लीला, तर दुसरीकडे तिच्यावर जीवापाड प्रेम केलं त्या अंतराळी. या जर जागीरदारांच्या घरी आल्या तर लीलाला कोणी विचारणारही नाही आणि ती एकटी पडेल, एकटी. आणि दुर्गा, हीच तिच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा असेल. बरोबर बोललात तुम्ही किशोर. लीला एकटी पडायलाच हवी, खूप एकटी. तिच्यामुळे माझं बाळ गेलं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख तिने हिरावून घेतलंय. तिला शिक्षा व्हायला हवी होती ना, पण तिला शिक्षा करायच्या ऐवजी जे तिच्या माहेर जाऊन तिच्या सोबत राहतायत त्या लीला समोर त्यांना कोणाचं दुःख, कोणाचा त्रास काहीच दिसत नाहीये ना. ठीक आहे, जा माहेरी जाऊन राहा, तिचं सांत्वन करा. इतकी वर्ष या जहागीरदारांसाठी मी खूप झटली आहे. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांची साथ दिली, पण जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा कुणी माझ्या बाजूने उभं राहिलं नाही. कुणाला माझा त्रास नाही दिसला. मग आता मी पण ठरवलंय, यापुढे माझ्या आयुष्यातलं एकच ध्येय असेल. मी एजे आणि लीलाच्या आयुष्यात कुठलंच सुख कधीच येऊ देणार नाही, कधीच नाही. खूप चांगलं केलं तुम्ही किशोर. अंतराळींचा जीव वाचवून तुम्ही खूप मोठं काम केलंय. पण आता माझ्यासाठी एक काम करा, अंतराळींना लवकरात लवकर घरी घेऊन या. दुर्गा, तेही प्रयत्न मी आधीच सुरू केलेत. म्हणजे अंतराळी जिवंत आहे हे आजीला माहिती.
बरं झालं तू सासरी चाललीस ते. तुझ्याबरोबर ह्या निमित्ताने मलाही घरातून बाहेर पडता येईल. निदान डोक्यावर ह्या कॅमेराची भीती तरी नसेल तिथे. मोकळेपणाने बोलता येईल, जरा श्वास घेता येईल. आणि दुसरं महत्वाचं, सध्या मी तुझा अपमान करू शकत नाहीये ना, पण तिथे गेल्यावर ती दुर्गा तुझा पुरेपूर अपमान करेल याची खात्री आहे मला. ती तुला बोल बोल बोलेल, तुझं वाटेल तसा अपमान करून तुला हकलून देईल. तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात अंतराई आजीला दिसली. अगं म्हणून तर आजी एवढी अस्वस्थ होती ना. पण तिने घरात कोणालाही काहीही कळू दिलेलं नाही. पण डोंट वरी, हे सत्य आजी फार काळ लपवून ठेवू शकणार नाही. असं तुम्हाला वाटतंय किशोर? मुळात तुम्ही आजींसमोर अंतराईंना आणायलाच नको होतं. खूप चुकीच्या व्यक्तीसमोर तुम्ही अंतराईंना आणलंय. म्हणजे मग कोणासमोर आणायचं होतं? तीच त्यागाचा पुतळा. नक्की कोणाबद्दल बोलतेस तू? दुसरं कोण आहे किशोर? त्यागाचा पुतळा एकच आहे ना आपल्या घरात, ते लीला. तिच्या समोर अंतराईंना आणायला हवं होतं. अगं पण त्यांनी काय होणार आहे दुर्गा? आपल्याला अंतराईला घरी घेऊन जायचंय. आणि हे जर आपण लीलाला सांगितलं असतं तर ती स्वतःच्या पायावर दोंडा का मारून घेईल? घेणार. लीला स्वतःच्या पायावर अगदी आनंदाने धोंडा पाडून घेणार. लीला आहे ती, तिला चांगलीच ओळखते मी. पण तिला जेव्हा हे कळेल ना की एजंटचं जिच्यावर जीवापाड प्रेम आहे, त्या अंतराई जिवंत आहेत, तेव्हा ती स्वतःच्या संसाराचा त्याग करून एजेंना त्यांचं पहिलं प्रेम मिळावं आणि अंतराईंना त्यांचा हक्क मिळावा म्हणून अंतराईंना घरात घेऊन येणार. तिला असंच वाटेल की ती हा जो त्याग करते ना, त्यामुळे एजे आणि आजी तिच्यावर खूप खुश होतील, तिला अगदी डोक्यावर घेतील, तिला हवं ते करतील. पण यावेळी तसं होणार नाही. एकदा का अंतराई घरात आल्या की सगळं घर अंतराईंच्या बाजूने होईल. तिला माहित नाहीये, पण एजेंटच्या आयुष्यातली अंतराईंची जागा आणि आपल्या घरातल्या सगळ्यांच्या मनात अंतराईंबद्दल जे प्रेम आहे ना, त्याची जागा कधीच कोणीच घेऊ शकत नाही. ही लीला सुद्धा नाही. बरोबर आहे दुर्गा तुझं. ही पॉसिबिलिटी माझ्या लक्षातच आली नव्हती. तू तर माझ्या पुढची निघालीस. मी तुला म्हटलं होतं ना, तुझी जर साथ मिळाली तर आपल्या दोघांना कोणीच हरवू शकत नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.